स्टुडंट्स, चला आता आपण आपल्या नवीन टॉपिककडे जाऊ. बघा, लास्ट लेक्चरमध्ये आपण रोटेशनल मोशन हा टॉपिक स्टार्ट केला आहे. तर या रोटेशनल मोशन चॅप्टरचा स्टडी करण्यासाठी ज्याही टर्म्स इम्पॉर्टंट आहेत आपल्याला त्या टर्म्सचा आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केला. ओके, आता आपण ॲक्च्युअल टॉपिकला स्टार्ट करू. तर फर्स्ट सर्वात आधी आपण सुरुवात करू मोमेंट ऑफ इनर्शिया. पहिला कन्सेप्ट कोणता आपला? मोमेंट ऑफ इनर्शिया. बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया एकदा का हा कन्सेप्ट तुम्हाला समजला की समोरचं चॅप्टर एकदम इझी जातं, कारण या चॅप्टरमध्ये आपल्याला डिफरंट बॉडीजचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढावा लागतो. त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शिया काय ते समजून घ्या सर्वात. ओके, बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया. तर इनर्शिया हा वर्ड आपल्याला नोन आहे. इनर्शिया हा आपण 11th मध्ये बघितला. इनर्शिया काय कन्सेप्ट आहे तर ते पण आपण बघणार आहोत इथं. वन बाय वन या दोघांपैकी एक एक शब्दाचा अर्थ आपण सर्वात समजून घेऊ. सर्वात आधी बघा, मोमेंट म्हणजे काय. मोमेंट नेहमी लक्षात ठेवा, मोमेंट हा वर्ड आपण इथं कशासाठी यूज करतो. मोमेंटचा एक बेसिक मीनिंग लक्षात घ्या. मोमेंट इज इफेक्ट ऑफ समथिंग. काही असू शकतं. मोमेंटचा मीनिंग काय लक्षात घ्या. मोमेंट म्हणजे काय? इफेक्ट. फॉर एक्झाम्पल, सपोज एखाद्या बॉडीचं मोशन होतं. मोशन कोणामुळे होतं? अप्लाय केलेल्या फोर्समुळे. मग जे मोशन झालं आहे हे कशामुळे? फोर्समुळे. म्हणजेच मोशन होऊन राहिलं त्या बॉडीचं, हे मोशन त्या फोर्सचा इफेक्ट आहे. हे मोशन आहे म्हणजेच काय? त्या फोर्सचा इफेक्ट. फॉर एक्झाम्पल, जर का आपण एखाद्या बॉडीचं रोटेशनल मोशन कन्सिडर केलं तर रोटेशनल मोशनसाठी एखाद्या बॉडीला रोटेट करण्यासाठी आपल्याला काय अप्लाय करावा लागतो? लिनियर मोशनसाठी अप्लाय करावा लागतो, त्याला आपण म्हणतो फोर्स. परंतु तोच जर का आपल्याला रोटेशनल मोशन करायचा आहे, बॉडीला रोटेट करायचा आहे अबाउट ए पर्टिक्युलर ॲक्सिस, तर त्याला आपण इथं फोर्स नाही म्हणत. त्यासाठी एक स्पेशल वर्ड आहे, त्याला म्हटलं जातं टॉर्क्यू. त्याला काय म्हणतो आपण? टॉर्क्यू. तर पहा, मग जर का बॉडीला रोटेट करायचं असेल तर तुम्हाला काय अप्लाय करावा लागतो? फोर्स. फॉर एक्झाम्पल, आपल्या गाडीचं स्टेअरिंग आहे. गाडीचं स्टेअरिंग म्हटल्यापेक्षा सायकलचं हँडल आपल्याला माहिती आहे. जर का आपल्याला टर्न घ्यायचा असेल तर आपण काय करतो? दोन हातात असं हँडल आपल्याकडे पकडलेलं असतं. असं हँडल आपल्याकडे आहे. लक्षात द्या, सपोज हे हँडल आपल्या हातात पकडलेला आहे. जर का मला या बाजूने टर्न घ्यायचा असेल तर या हाताने मी समोर फोर्स अप्लाय करतो, या डायरेक्शननी. त्याच वेळेला माझा हात हा काय करतो? बॅक साइडनं म्हणजे मागच्या साइडनं फोर्स अप्लाय करतो. म्हणजे ज्या वेळेला मी एक फोर्स या डायरेक्शननी, एक फोर्स या डायरेक्शननी, असे दोन फोर्स, याला आपण कपल ऑफ फोर्स म्हणू. ज्या वेळेला आपण असे दोन फोर्स अप्लाय करू त्यावेळेला आपली बाईक म्हणा किंवा सायकल म्हणा काय होते? टर्न होते. म्हणजेच टर्न घ्यायसाठी, म्हणजेच आपल्याला रोटेशनल मोशन परफॉर्म करण्यासाठी किती फोर्सेसची गरज आहे? दोन फोर्सेसची. नेहमी लक्षात ठेवा, if we want to rotate the body then there should be the two forces are necessary. जोपर्यंत दोन फोर्स लागणार नाही तोपर्यंत कोणतीच बॉडी रोटेट होत नाही. अँड अगेन द फोर्सेस आर शुड बी अपोजिट टू इच अदर. एक फोर्स समोरच्या बाजूला लागेल, एक फोर्स मागच्या बाजूला लागेल. दोन्ही फोर्स ऍक्ट होणाऱ्या फोर्सची डायरेक्शन कशी असली पाहिजे? अपोजिट. तर काय होईल? बॉडी रोटेट होईल. मग तसंच बघा, फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एखादी बॉडी रोटेट करायचं आहे, त्यासाठी मी काय म्हटलं, इथे आपल्याला काय अप्लाय करावा लागतो? फोर्स अप्लाय करावा लागतो. फोर्स. आता हा फोर्स अप्लाय केल्यामुळे काय होते? त्या बॉडीचं रोटेशनल मोशन होतं. म्हणजेच त्या फोर्सचा इफेक्ट म्हणजेच त्या बॉडीचं काय झालाय? रोटेशनल मोशन. काय झालाय त्या बॉडीचं? रोटेशनल मोशन. मग हा इफेक्ट नेमका कशावर डिपेंड असतो? पहा, इफेक्ट नेमका कशावर डिपेंड असतो एक एक्झाम्पल वरनं समजून सांगतो मी तुम्हाला. बघा, लक्ष द्या. सपोज करा, हा जर का आपल्या घराचा दरवाजा आहे. हा दरवाजा असा फिक्स्ड आहे. दरवाजा काय? फिक्स्ड आहे. हा दरवाजा आपल्याला ओपन करायचा आहे. बेसिकली दरवाजा ओपन करण्यासाठी आपल्याला सर्वात आधी तर हा विचार करा की किती फोर्सेसची गरज पडते दरवाजा ओपन करायचा असेल तर. एखादं घराचं गेट जर आहे असं जर का आपल्याला ओपन करायचं असेल तर किती फोर्सेस लागतात? ऍक्च्युअल मध्ये तिथं दिसताना आपल्याला असं काय वाटतं? आपण एकाच बाजूने म्हणजे एकाच हाताने त्या दरवाजाला लोटून राहिलो, एकच फोर्स अप्लाय करून राहिलो म्हणून तिथे एकच फोर्स लागत असेल? नाही. देयर आर द टू फोर्सेस आर ऍक्टेड ऑन दॅट डोअर सो दॅट डोअर कॅन रोटेट. तिथं किती फोर्स ऍक्ट होतात? दोन फोर्स ऍक्ट होतात. दुसरा फोर्स कोणता? एक फोर्स तर आपल्या हाताने अप्लाय करतो, तो आपल्याला दिसतो, हा या बाजूने असा अप्लाय करत आहे. परंतु दुसरा फोर्स कुठे ऍक्ट होत असतो? ज्या पॉइंटवर तो दरवाजा फिक्स केलेला असतो
ज्या पॉइंटवर तो दरवाजा फिक्स केलेला असतो, म्हणजे आपण त्याला काय म्हणू, बिजागिरी म्हणतात त्याला, मराठीमध्ये काय म्हणतात, बिजागिरी, किंवा त्याला हिंज म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. या हिंजला, या बिजागिरीला तो कसा असतो, फिक्स्ड असतो. आपण या हाताने त्याला असं इकडच्या बाजूने लोटतो, त्यावेळेला ही जी बिजागिरी आहे त्याला बॅक साइड न अपोज करते, म्हणजे एक फोर्स इकडच्या बाजूने, एक फोर्स या बाजूने, ऑटोमॅटिकली बॉडी काय होते, रोटेट होते. आणि हे रोटेट कशामुळे होऊन राहिली, ड्यू टू दिस कपल ऑफ फोर्स, अँड दिस कपल ऑफ फोर्स वी विल कॉल ॲज टॉर्क्यू. याच कपल ऑफ फोर्सला आपण काय म्हणतो, टॉर्क्यू म्हणतो. तर मग पहा, इथं मला तुम्हाला मीनिंग समजून सांगायचा, इफेक्ट सॉरी मोमेंट. मोमेंट म्हणजेच काय आहे, इफेक्ट आहे. आता हा दरवाजा आहे, यावर मी फोर्स अप्लाय केला, या फोर्सच्या इफेक्टमुळे हा दरवाजा ओपन झाला. म्हणजेच या फोर्सचा इफेक्ट असा झाला की ही बॉडी रोटेट करायला लागली. ही बॉडी काय करायला लागली, रोटेट करायला लागली. ओके, दिस इज कॉल्ड ॲज मोमेंट, दॅट इज इफेक्ट, दॅट इज इफेक्ट ऑफ रोटेशनल मोशन. त्याला काय म्हणा तुम्ही, इफेक्ट ऑफ रोटेशनल मोशन. मग हा इफेक्ट काढायचा कसा, हा इफेक्ट कॅल्क्युलेट कसा करायचा आहे. कोणाचा इफेक्ट सध्या बोलत आहे मी, फोर्सचा इफेक्ट. कोणाच्या इफेक्ट बद्दल बोलत आहे, फोर्सच्या इफेक्ट बद्दल. मग हा फोर्सचा इफेक्ट नेमका किती आहे, तो कसा काढायचा पहा. तुम्हाला जर का हा दरवाजा ओपन करायचा असेल, सर्वात आधी या पॉइंटवर बघा, ही बिजागिरी आहे, इथं हा दरवाजा फिक्स्ड आहे. या पॉइंटवर फोर्स अप्लाय करा आणि दरवाजा ओपन करायचा प्रयत्न करा. ओके, ठीक आहे. त्यानंतर दुसरा पॉइंटवर फोर्स अप्लाय करा आणि दरवाजा ओपन करायचा प्रयत्न करा. एक पॉइंट कोणता, हा इथला, आणि दुसरा पॉइंट कोणता, हा इथला. तुम्ही स्वतः सांगू शकता कोणत्या पॉइंटवर मी फोर्स अप्लाय केल्यामुळे लवकर दरवाजा ओपन होईल. ऑब्विसली आपण हा जो पॉइंट राहतो बाजूचा, खूप म्हणजेच या बिजागिरीपासून सर्वात लास्ट पॉइंट इकडचा, या बाजूला जर का फोर्स अप्लाय केला तर इझिली आपण दरवाजा ओपन करू शकतो. म्हणजेच आपल्याला इथे फोर्स कसा लागतो, फोर्स कमी लागतो, परंतु त्या फोर्सचा इफेक्ट कसा होतो, खूप जास्त होतो. इफेक्ट म्हणजेच काय, याचं रोटेशनल मोशन होऊन राहिलं. अप्लाय केलेल्या फोर्समुळे काय झाली, बॉडी रोटेट झाली, म्हणजे या फोर्सचा इफेक्ट इथं कसा आहे, जास्त आहे. कुठं, या पॉइंटवर अप्लाय केल्यानंतर. परंतु तेच जर का तुम्ही या पॉइंटवर अप्लाय करसाल तर फोर्सचा इफेक्ट कसा आहे, कमी आहे. मग असं का झालं रे, हा फोर्सचा इफेक्ट असा का कमी झाला, तर याचा मीनिंग काय बघा. एक पॉइंट इथं अप्लाय करत आहे आणि एक पॉइंटवर इथं अप्लाय करत आहे. या दोघांमध्ये काय फरक आहे, या एक्सिस ऑफ रोटेशन पासून या पॉइंटचं अंतर बघा. या एक्सिस, सपोज हा एक्सिस ऑफ रोटेशन आहे, या एक्सिस ऑफ रोटेशन पासून या पॉइंटचं अंतर आणि याच एक्सिस ऑफ रोटेशन पासून या पॉइंटचं अंतर, यामध्ये काय फरक आहे, अंतरचा फरक आहे. इथं डिस्टन्स कसा आहे, कमी आहे, इथं डिस्टन्स कसा आहे, जास्त आहे. मग याचा इफेक्ट, या पॉइंटवर ऍक्ट केलेल्या फोर्सचा इफेक्ट कायसाठी काय करा, द अप्लाइड फोर्स मल्टिप्लाइड बाय दिस परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा एक्सिस आहे आणि हे डिस्टन्स आहे, म्हणजे कितीचा अँगल आहे, 90 चा. परपेंडिक्युलर डिस्टन्स अप्लाय करा, म्हणजेच या फोर्सला तुम्ही कशाने मल्टिप्लाय करा, मल्टिप्लाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम एक्सिस. परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम काय आहे, एक्सिस आहे. त्यामुळे तुम्हाला काहीतरी एक इफेक्ट मिळेल. आणि तसंच एक तुम्ही हे डिस्टन्स, या पॉइंटवर अप्लाय केलेला फोर्स आणि या दोघांमधला डिस्टन्स, याला हा सपोज करा F1, परपेंडिक्युलर डिस्टन्स 1, आणि नेक्स्ट जर का तुम्ही बघसाल तर सपोज हा आहे फोर्स F2 आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स त्याला मी डिनोट करतो आणि हा आहे सपोज R2. या दोघांमध्ये फरक काय दिसतोय आपल्याला, फरक काय दिसतोय की दोघांच्याही फोर्सचा इफेक्ट कसा आहे, कमी जास्त आहे. इथं इफेक्ट कसा होता, जास्त होता, आणि इफेक्ट कसा झाला, इथं कमी झाला. का, कारण काय चेंज झाला, आणि हा इफेक्ट कोणामुळे चेंज झाला, तर या अप्लाय म्हणजेच त्या पॉइंट मध्ये, आणि म्हणजेच अप्लाय फोर्स अप्लाय केलेल्या पॉइंट मध्ये आणि एक्सिस मध्ये असणारं डिस्टन्स, त्या डिस्टन्स मुळे काय पडला, हा फरक पडला. म्हणजेच काय झालं, त्याचा इफेक्ट चेंज झाला. काय झालं, त्याचा इफेक्ट चेंज झाला. आणि याच इफेक्टला आपण काय म्हणतो, टॉर्क्यू. इथं याला आपण काय म्हटलं, टॉर्क्यू. कारण हा कोणाचा इफेक्ट आहे, फोर्सचा इफेक्ट आहे, म्हणून याला आणखी एक दुसरं नाव आहे. या टॉर्क्यूला आणखी एक दुसरं नाव आहे, काय शिकलो आपण 11th मध्ये, मोमेंट ऑफ फोर्स. मोमेंट ऑफ फोर्स म्हणजेच काय आहे, टॉर्क्यू. बघा मग आता मोमेंट ऑफ फोर्स हा वर्ड का आला, मोमेंटचा मीनिंग काय सांगितलं मी तुम्हाला, इफेक्ट. म्हणजेच काय दिसतं आपल्याला इथं, इफेक्ट ऑफ फोर्स. इफेक्ट ऑफ फोर्स काय झाला, इफेक्ट ऑफ फोर्स इज रिझल्ट इनटू द रोटेशनल मोशन. Effect of force is result into the rotational motion. This is called as moment.
याला काय म्हटलं आपण मोमेंट. मग इथं मोमेंट कोणाचा काढला सध्या फोर्सचा, म्हणून त्याला आपण म्हटलं मोमेंट ऑफ फोर्स. तसंच तुम्ही आणखी दुसऱ्या क्वांटिटीजचा मोमेंट काढू शकता. ही काय फिजिकल क्वांटिटी आहे. जर काय फोर्सच्या जागी मी मास केलं तर हा काय होऊन जाईल मोमेंट ऑफ मास. हा काय होऊन जाईल मोमेंट ऑफ मास. म्हणजेच काय मास मुळे इफेक्ट रोटेशनल मोशन मध्ये मास मुळे किती इफेक्ट होत आहे तो. असंच मासच्या जागी तुम्ही दुसरी क्वांटिटी टाकू शकता. फॉर एक्झाम्पल मोमेंट ऑफ अँग्युलर मोमेंटम, मोमेंट ऑफ अँग्युलर मोमेंटम, अशा वेगवेगळ्या क्वांटिटीज काय होतील चेंज होत जातील. ओके, दिस इज कॉल्ड ॲज मोमेंट. म्हणजे मोमेंटचा अर्थ तुमच्या आता लक्षात आला असेल. मोमेंट म्हणजे सिम्पली इट इज द इफेक्ट ऑफ दॅट कॅरेक्टरिस्टिक्स. मग ती कॅरेक्टरिस्टिक्स किंवा इट इज द इफेक्ट ऑफ दॅट प्रॉपर्टी. मग ती प्रॉपर्टी कोणती असू शकते. इट मे बी फोर्स, इट मे बी मास, और इट मे बी अँग्युलर मोमेंटम, काहीही असू शकतं. परंतु त्याच्या समोर मोमेंट हा वर्ड लागला म्हणजेच काय तर त्या क्वांटिटीमुळे होणारा इफेक्ट इन रोटेशनल मोशन, दॅट इज कॉल्ड ॲज मोमेंट. त्याला काय म्हणायचं मोमेंट. ओके, आणि या मोमेंट सोबतच आपण टॉर्क्यू शिकून घेतला. इथं काय 11th मध्ये झाला आहेच ऑलरेडी. परंतु टॉर्क्यू काय आहे. टॉर्क्यूचा फॉर्म्युला टॉर्क इज इक्वल्स टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा फॉर्म्युला शिकलोय आपण. फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, दिस इज नोन ॲज टॉर्क्यू. अगेन इथे एक पॉइंट कोणता सांगितला तुम्हाला. फॉर रोटेटिंग ए बॉडी देयर शुड बी द टू फोर्सेस आर रिक्वायर्ड. कमीत कमी किती फोर्सेस पाहिजे आपल्याला बॉडीला रिक्वायर रोटेट करण्यासाठी. दोन फोर्सेस. एका सिंगल फोर्स मुळे बॉडी कधीच रोटेट होत नाही. ड्यू टू द सिंगल फोर्स बॉडी कॅन ट्रान्सलेट, म्हणजे दॅट बॉडी कॅन बी मूव्ह इन अ लिनियर मोशन. एका सिंगल फोर्स मुळे बॉडी कोणतं मोशन करेल लिनियर मोशन. बट इफ यू वांट टू रोटेट द बॉडी then there should be the two forces are required and which are acted in oppositely direction. एक समोरच्या बाजूने आणि एक मागच्या बाजूने. याचे एक्झाम्पल्स खूप सारे सांगितले तुम्हाला. गाडीचं टर्न घ्यायच्या वेळेला, बाईक आहे, त्यानंतर परत जर का आपण बैलजोडी शेतात जातो, बैलजोडी हाकताना आपल्याला काय जर का त्याला टर्न घ्यायचा असेल तर या बाजूचा बैल इकडे जर का जायचं असेल तर या बाजूच्या बैलाला थोडंसं आवारावं लागतं आणि इकडच्या बैलाला हाणावं लागतं. काय करून राहिलो आपण, याला मागे ओढत आहे, याला समोर पाठवत आहे. ऑटोमॅटिकली आपली बैलजोडी काय करते टर्न घेते. म्हणजेच काय झालं तिथं टॉर्क्यू आला. टॉर्क्यू म्हणजेच काय मोमेंट ऑफ फोर्स. म्हणजेच ते रोटेशनल मोशन येऊन राहिलं कोणामुळे त्या फोर्सचा इफेक्ट आहे तो. म्हणजेच काय आहे मोमेंट ऑफ दॅट फोर्स. ओके, ठीक आहे. मोमेंटचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. आता नेक्स्ट त्याच्या समोर एक वर्ड आहे इनर्शिया. नेक्स्ट वर्ड काय आहे इनर्शिया. जसा इथं मोमेंट ऑफ फोर्स होता तसा तिथं काय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. जशी फोर्स ही एक क्वांटिटी आहे, फोर्स काय आहे क्वांटिटी आहे, त्या क्वांटिटीचा मोमेंट आपण काढला, त्या क्वांटिटीचा इफेक्ट आपण मेजर केला. तसंच इनर्शिया इज ऑल्सो वन ऑफ द फिजिकल क्वांटिटी. आणि या क्वांटिटीचा जो इफेक्ट असेल रोटेशनल मोशन मध्ये त्यालाच म्हटलं जातं मोमेंट ऑफ इनर्शिया. त्यालाच काय म्हणतो आपण मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे. सर्वात आधी थोडंसं आपण इनर्शिया बद्दल बोलू. इनर्शिया खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून सांगितलं आहे मी. इनर्शियाची सिंपल बेसिक डेफिनेशन तुम्हाला काय सांगितली होती मी. इनर्शिया आठवा थोडीशी काय आहे इनर्शिया. इट इज ॲन or simple the inability of a body to change its condition of rest or motion, to change its condition of rest or motion by itself. बघा इनर्शिया काय म्हणतो आपल्याला. इनर्शिया इट इज द इनहेरंट प्रॉपर्टी. ते एक प्रॉपर्टी आहे बॉडीची की ज्यामुळे काय होतं ती अपोज करते. म्हणजेच काय करते इनएबिलिटी अपोज करते. अपोज टू चेंज ऑफ इट्स रेस्ट और मोशन. म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं जर का एखादी बॉडी सपोज इथं ठेवली आहे, हा पेन आहे माझ्या हातावर इथं ठेवलेला आहे, हा स्वतःहून कुठं जातो का नाही. जर का मी इथं ठेवला, आज पाहिलं तरी हा इथंच राहील, उद्या पाहिलं तरी हा इथंच राहील. याला जर का बाहेरून एक्सटर्नल फोर्स अप्लाय झालेला नाहीच आहे तरी 2 वर्षानंतरही जरी तुम्ही इथं आले तरीही तुम्हाला हा पेन असाच याच पोझिशन मध्ये इथं दिसेल. का? कारण काय आहे याची कंडिशन कोणती आहे रेस्टची कंडिशन. आणि ही बॉडी स्वतःहून याची कंडिशन चेंज करू शकत नाही.
ही बॉडी स्वतःहून याची कंडिशन चेंज करू शकत नाही आणि ती चेंज न करण्याची कंडिशन, ज्या प्रॉपर्टीमुळे ती कंडिशन चेंज करू शकत नाही त्याच प्रॉपर्टीला आपण म्हणतो त्या बॉडीचा इनर्शिया. म्हणजेच काय, ही बॉडी अनेबल आहे स्वतःहून याची कंडिशन चेंज करण्यासाठी. म्हणून याला काय म्हटलं, द इनएबिलिटी ऑफ ए बॉडी टू चेंज इट्स कंडिशन ऑफ रेस्ट. इथं आपण कोणत्या कंडिशन बद्दल बोलत आहे, रेस्ट या कंडिशन बद्दल बोलत आहे. मग तसंच जर का एखादी बॉडी मोशन मध्ये जर का आपण कन्सिडर केली, जर का मोशन मध्ये कन्सिडर करता एखादी बॉडी कंटिन्युअसली इन मोशन आहे, तर ती कशी राहायला आवडते त्या बॉडीला, नेहमी त्या मोशन मध्येच स्थिर आहे. कधीपर्यंत, पण जोपर्यंत एक्सटर्नल फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत. फॉर एक्झाम्पल, आपली अर्थ काय करत आहे, रोटेशनल मोशन त्याच्या एक्सिस भोवती. किती वर्षापासून आपली अर्थ फिरत आहे. थांबते का अर्थ कधी, नाही थांबत. का नाही थांबत, कारण अर्थ स्वतःहून अनेबल आहे स्वतःचं मोशन स्टॉप करण्यासाठी. कारण त्यामध्ये एक प्रॉपर्टी आहे, त्यामध्ये काय प्रॉपर्टी आहे, स्वतःचं मोशन ते स्वतः थांबवू शकत नाही. त्यामध्ये एक प्रॉपर्टी आहे, त्याला आपण म्हणू इनर्शिया. ते रोटेशनल मोशन आहे, म्हणून त्या रोटेशनल मोशन मध्ये त्याला म्हटलं जातं मूवमेंट ऑफ इनर्शिया. त्यावर आपण सर्वात आधी पण तुम्ही पहा इनर्शिया काय. इनर्शिया मीन्स सिंपल द इनएबिलिटी ऑफ ए बॉडी, एखाद्या बॉडीची असमर्थता स्वतःची कंडिशन चेंज करण्याची. आणि तुम्हाला हे सांगितलं होतं, in the universe everything, every particle, every atom has an inertia. प्रत्येक बॉडीला, प्रत्येक पार्टिकल कडे एक इनहेरंट प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी म्हणजे कोणती, इनर्शिया. आणि इनर्शियाचा मराठी भाषेत जर का तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्हाला सांगितलं होतं मी काय, इनर्शिया म्हणजे काय, आळशीपणा. इनर्शिया म्हणजे काय आहे, आळशीपणा आहे की जो आपल्या अंगात कुठून कुठून भरलेला आहे. कारण अभ्यास करायचा म्हटलं तर आपल्याला काय येतो, आपला आळशीपणा, आपला आळस आपल्याला तो अभ्यास करायला जाण्यासाठी अपोज करतो. ती आपली एक इनहेरंट प्रॉपर्टी आहे. त्या प्रॉपर्टीलाच आपण काय म्हणतो, इनर्शिया म्हणतो. ओके, इनर्शिया इज वन ऑफ द प्रॉपर्टी. मग आणि लिनियर मोशन मध्ये कोण इनर्शिया मेजर करतं, कोणाचा इनर्शिया जास्त, कोणाचा इनर्शिया कमी सांगितलं तुम्हाला मी. सपोज करा दोन व्यक्ती आहेत, एकाचं वजन आहे 100 केजी, दुसऱ्याचं वजन आहे 50 केजी. एकाचं वजन आहे 100 किलो, दुसऱ्याचं वजन आहे 50 किलो. दोघांपैकी कोणाकडे इनर्शिया ऑफ रेस्ट जास्त आहे. परत इनर्शियाचे 3 टाइप सांगितले होते तुम्हाला, आठवा. इनर्शिया ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ मोशन आणि इनर्शिया ऑफ डायरेक्शन. ओके, ठीक आहे. मी सध्या इनर्शिया ऑफ रेस्ट बद्दल बोलतोय. दोन व्यक्ती आहेत, दोघांचं वजन आहे, एकाचं वजन आहे 100 किलो, एकाचं वजन आहे 50 किलो. दोघांपैकी कोणाकडे इनर्शिया ऑफ रेस्ट हा जास्त आहे. ऑब्वियसली ज्याचं मास जास्त त्याच्याकडे इनर्शिया ऑफ रेस्ट कसा आहे इथं जास्त. कारण ते कोणत्या कंडिशन मध्ये आहेत, रेस्टच्या कंडिशन मध्ये आहेत. जर का ते मोशनच्या कंडिशन मध्ये जातील तर त्याचा इनर्शिया चेंज होईल. परंतु आपण असं कन्सिडर करत आहे की दॅट टू बॉडीज ऑर दॅट टू पर्सन्स आर ॲट रेस्ट. ते दोघं कशा आहेत, ॲट रेस्ट आहेत. आणि एकाचं वजन 100 केजी, एकाचं वजन 50 केजी. दोघांपैकी कोणाकडे इनर्शिया ऑफ रेस्ट जास्त आहे. ऑब्वियसली ज्याचं 100 केजी वजन आहे त्याच्याकडे इनर्शिया ऑफ रेस्ट कसा आहे, जास्त आहे. कारण जर का दोघांना धावायचं सांगितलं तर जास्तीत जास्त अपोजिशन कोणाला होतो, अडथळा कोणाला निर्माण होतो, ज्याचं वजन जास्त आहे त्याला अडथळा जास्त निर्माण होतो धावण्यासाठी. कारण त्याच्या बॉडीकडे स्वतःहून धावण्याची प्रॉपर्टी आहे का, नाहीये. त्याला स्टॉप राहायचं आहे. आणि असं कशामुळे झालं, कारण त्याचं वजन कसं आहे, जास्त आहे. म्हणजेच यावरनं आपण काय कन्क्लुजन काढू शकतो, यावरनं आपण एक कन्क्लुजन काढतो की द इनर्शिया इन लिनियर मोशन किंवा मास मेजर्स द इनर्शिया इन लिनियर मोशन. लिनियर मोशन मध्ये जर का आपल्याला इनर्शिया मेजर करायचा आहे तर कशाने मेजर करतो आपण, मासने मेजर करतो. ओके, ही झाली प्रॉपर्टी इनर्शियाची. मग ही इनर्शिया, हा इनर्शिया जो आहे हा लिनियर मोशन मधला, की लिनियर मोशन मध्ये जर का इनर्शिया मेजर करायचं असेल तर मास मेजर करा, तुम्हाला इनर्शिया मिळून जाईल. बॉडी कोणतं मोशन करून राहिली, लिनियर मोशन. मग तसंच जर का बॉडी रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल तर काय, एक बॉडी रोटेटिंग अबाउट एन एक्सिस. बघा जशी प्रॉपर्टी ही लिनियर मोशन मध्ये आहे, म्हणजेच या ब्लॉक्सला जर का समोर पाठवायचं असेल लिनियर मोशन मध्ये,
कोणत्या मोशन मध्ये? लिनियर मोशन मध्ये. तर याच्या आतमध्ये याची जी इनहेरंट याच्याकडे एक प्रॉपर्टी आहे इनर्शियाची की जी याच्या मोशनला अपोज करते, याच्या मोशनला अपोज करते. अगेन लिहून ठेवतो, इनर्शिया अपोजेस द मोशन. जर का मोशन मध्ये यायचा प्रयत्न केला बॉडीने तर इनर्शिया त्याला काय करते? अपोज करते. हे झालं लिनियर मोशन बद्दल. मग तसंच जर का रोटेशनल मोशन परफॉर्म करत असताना त्या बॉडीकडे असणारी एक प्रॉपर्टी की जी रोटेशनल मोशनला अपोज करेल. पहा केअरफुली ऐका काय सांगतोय. एखादी बॉडी जर का रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल तर रोटेशनल मोशन परफॉर्म करत असताना त्या बॉडीकडे एक प्रॉपर्टी असते की जी त्या रोटेशनल मोशनला अपोज करते. त्याच प्रॉपर्टीला म्हटलं जातं मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याच प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण? मोमेंट ऑफ इनर्शिया. m.i शॉर्टकट पहा. मग मी असं लिहितो याला द टेंडन्सी ऑफ ए बॉडी, द टेंडन्सी ऑफ ए रोटेटिंग बॉडी म्हणतो. द टेंडन्सी ऑफ ए rotating body to change its condition of इथं बॉडी कोणतं मोशन करत आहे? रोटेशनल मोशन. म्हणून काय? टू चेंज इट्स कंडिशन ऑफ रोटेशनल मोशन. टू चेंज इट्स कंडिशन ऑफ रोटेशनल मोशन. एकदम सिंपल अशी डेफिनेशन आहे मोमेंट ऑफ इनर्शियाची. ऍक्च्युअली मॅथमॅटिकली त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे. जर का क्वेश्चन विचारले त्याची डेफिनेशन आपल्याला वेगळी लिहावी लागते, फॉर्म्युल्यावर त्याची डेफिनेशन लिहावी लागते. परंतु ऍक्च्युअल कन्सेप्ट काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया एक प्रॉपर्टी आहे, म्हणजे एक टेंडन्सी आहे त्या बॉडीची. किंवा परत तुम्ही इथं म्हणा द इनएबिलिटी ऑफ अ रोटेटिंग बॉडी. जर का हा वर्ड तुम्हाला टेंडन्सी नसेल पाहिजे त्याला परत इथं और याला इनएबिलिटी म्हणा. The tendency or the inability of a rotating body to change its condition of rotational motion. म्हणजेच बॉडी जर का रोटेशनल मोशन परफॉर्म करत असेल तर त्याची एक टेंडन्सी असते, त्याची एक प्रॉपर्टी असते की ज्या प्रॉपर्टीमुळे ती त्या रोटेशनल मोशनला अपोज करते. त्याच प्रॉपर्टीला म्हटलं जातं मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि आधी सांगितलं तुम्हाला मोमेंटचा मीनिंग. मोमेंट मीन्स इफेक्ट. मग इथं कशाचा इफेक्ट आहे? इफेक्ट ऑफ इनर्शिया इज कॉल्ड ॲज मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके. आता याचं खूप चांगलं असं एक्झाम्पल आहे अर्थचं रोटेशन. पहा अर्थ काय करून राहिली? रोटेशनल मोशन परफॉर्म करत आहे. अर्थ काय करत आहे? रोटेशनल मोशन परफॉर्म करत आहे. म्हणजेच त्याच्याकडे एक इनर्शिया आला आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ज्याला आपण म्हणू, इनर्शिया ऑफ मोशन ज्याला आपण म्हणू. ती अर्थ कधी थांबत नाही. का थांबत नाही? कारण ती स्वतःहून अनेबल आहे स्वतःचं रोटेशनल मोशन थांबवण्यासाठी. म्हणजेच त्या अर्थकडे एक प्रॉपर्टी आली आहे, एक टेंडन्सी आहे अर्थची की स्वतःहून त्या रोटेटिंग बॉडी स्वतःहून ते चेंज करू शकत नाही त्याच्या कंडिशन ऑफ रोटेशनल मोशनला. म्हणजे स्वतःहून ती बॉडी रोटेट होताना म्हणजे त्याचं रोटेशनल मोशन स्टॉप करू शकत नाही. मग जर का तुम्हाला अर्थला स्टॉप करायचं असेल तर काय करावं लागेल? त्याला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करा. एखादी बॉडी फिरत आहे त्यावर एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला तरच तो काय करेल? बॉडी स्टॉप होईल. परंतु हे पॉसिबल आहे का? आपण अर्थवर बाहेरून एक्सटर्नल फोर्स अप्लाय करू शकतो का? नाही करू शकत. म्हणजेच अर्थ ही स्टॉप होईल का? नाही स्टॉप होणार. म्हणून ही अर्थ काय करताय? वर्षानुवर्षे किती वर्षापासून काय करून राहिली? फिरून राहिली. कोणत्या प्रॉपर्टीमुळे? कारण त्याच्याकडे एक मोमेंट, त्याच्याकडे एक प्रॉपर्टी आहे ज्याला आपण म्हणू मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे त्याला मोशन मध्ये राहायचं आहे तर ती नेहमी कशी राहायला आवडते? त्याला मोशन मध्येच. ओके. That property is called as moment of inertia. परत पहा, आणखी थोडंसं मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण आणखी समजून घेऊ. हे तुमच्या लक्षात आलं असेलच. पहा सपोज दोन रोटेटिंग बॉडीज आहेत. एक्झाम्पल तुम्हाला असं सांगतो, एक सायकल आहे, हा रोड आहे. या रोडवर इथे एक स्पीड ब्रेकर लावलेला आहे, गतिरोधक. काय लावलाय? स्पीड ब्रेकर, गतिरोधक. आता या रोडवर सर्वात आधी मी एखादा व्यक्ती सायकल घेऊन गेला. काय घेऊन गेला? सायकल घेऊन. सायकलनी या रोडवर चालून आला. इथे एक स्पीड ब्रेकर आला. हा स्पीड ब्रेकर बराच मोठा आहे.
ही सायकल सपोज करा एक छोटी वाली सायकल आहे. सायकल जशी या स्पीड ब्रेकरवरनं जाईल, या स्पीड ब्रेकरवरनं जाताना ऑटोमॅटिकली सायकलची स्पीड काय होऊन जाते, कमी होऊन जाते. म्हणजे त्याचे जे टायर्स आहेत त्या टायर्सचं मोशन काय होऊन जातं, कमी होऊन जातं. ओके. काही केस मध्ये असं कन्सिडर करा की ती टायर सायकल खूप छोटी आहे, त्याचे टायर्स खूप छोटे आहे, या स्पीड ब्रेकरमुळे ती सायकल स्टॉप झाली. ओके. आता याच रोडवरनं दुसरं एक एक्झाम्पल बघा, एक मोठा ट्रक जातो. याच रोडवरनं काय चाललाय, एक मोठा ट्रक चाललाय. ओके. तो ट्रक जसा यावरती येतो, तो ट्रक इझिली समोर निघून चालला जातो. त्या ट्रकवर काहीच त्याचा फरक पडत नाही, काही म्हणजे थोडाफार फरक पडतो, परंतु सायकलपेक्षा कमी फरक पडतो. इझिली ट्रक समोर निघून चालला जातो. मग असं का झालं, याचा मिनिंग काय? तर असं कशामुळे होतं बघा, सायकलचे टायर्स आहेत ते खूप छोटा आहे. सायकलच्या टायरकडे फिरत असताना, सॉरी सायकलचे जे टायर, सायकलचे जे रिंग आहे, सायकलचे जे टायर आहे ते काय करून राहिलं, फिरून राहिलं. म्हणजे कोणतं मोशन आहे, त्याचं रोटेशनल मोशन आहे. मग रोटेशनल मोशन आहे तर त्याच्याकडे कोणती प्रॉपर्टी आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. ट्रकला पण टायर्स आहेत, त्याच्याकडे पण एक प्रॉपर्टी आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि ते मोशन मध्ये आहे म्हणजे त्यांच्याकडे कोणतं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ व्हेलॉसिटी, त्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ व्हेलॉसिटी किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मोशन. जसं इनर्शिया ऑफ मोशन, इनर्शिया ऑफ रेस्ट, इनर्शिया ऑफ डायरेक्शन असतं, तसंच रोटेशनल मोशन मध्ये काय म्हणू आपण त्याला, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मोशन. कारण ही बॉडी कशी आहे, मोशन मध्ये आहे, म्हणजे ज्याच्याकडे कोणता इनर्शिया आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मोशन. आता ट्रक यावरनं समोरून निघून चालला आणि सायकल तिथं स्टॉप होत आहे. असं कशामुळे, कारण आधी सांगितलं मोमेंट ऑफ इनर्शिया ही प्रॉपर्टी काय करते, त्याच्या रोटेशनला म्हणजे त्याच्या टेंडन्सीला काय करते, अपोज करते. काय करते, अपोज करते. इथं स्पीड ब्रेकर आला, सायकल यावरनं निघून चालली, सायकलच्या टायरला काहीतरी म्हणजे त्या रिंगला काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे, ट्रकच्या टायर्सकडे काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. दोघांपैकी ट्रक इझिली निघून चालला जातो, सायकल स्टॉप होते. ट्रक का इझिली निघून जातो, कारण त्याच्याकडे असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मोशन कसा आहे, जास्त आहे. आणि सायकलकडे असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मोशन कसा आहे, कमी आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मोशन कसा आहे, कमी आहे. कारण याच्याकडे ट्रककडे असणाऱ्या, सॉरी बरोबर, ट्रककडे असणारा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मोशन कसा आहे, जास्त आहे. याच्याकडे मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ मोशन कसा आहे, कमी आहे. ओके. यावरून आपण एक्झॅक्ट कन्सेप्ट समजून घेऊ शकतो मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे. तर एकदम सिंपल आहे. म्हणजेच काय, परत ही एक प्रॉपर्टीज आहे अपोज करण्याची, रोटेशनल मोशनला अपोज करण्याची प्रॉपर्टी म्हणजेच कोणती, मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, ठीक आहे. पहा, हा मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि याचे ऍप्लिकेशन्स पण खूप छान आहेत. तर ते ऍप्लिकेशन्स आपल्याला समोर शिकायचे आहेतच, ते बघू आपण. ठीक. बघा, मॅथमॅटिकल फॉर्म्युला काय आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा, तो आपण बघू. केअरफुली लक्ष द्या. ओके, पहा, मॅथमॅटिकल फॉर्म्युला काय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया जर का आपल्याला बॉडीजचा कॅल्क्युलेट करायचा असेल तर काय आहे. सिंपल आहे. The mi, that is moment of inertia of a rigid body about an axis, is defined as the sum of product of mass of each particle, the sum of product of mass of each particle and the square of its distance, perpendicular distance from axis of rotation. काय डेफिनेशन ला एका डायग्राम वरून थोडं समजून घेऊ आपण. सपोज करा ही एक रिजिड बॉडी आहे. रिजिड बॉडीचा हा आहे ऍक्सिस, या वेनी या डायरेक्शनने रिजिड बॉडी फिरून राहिली. आपल्याला माहिती आहे रिजिड बॉडी दॅट मीन्स सिस्टम ऑफ पार्टिकल, that is this rigid body is made up of different or n number of particles. खूप साऱ्या पार्टिकल्स पासून काय बनली आहे, रिजिड बॉडी बनली. हा याचा ऍक्सिस, हा याचा सेंटर. सपोज करा हा पार्टिकल आहे फर्स्ट, त्याचा मास आहे m1, हा आहे m2, हा आहे m3, m4, असे n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत, म्हणून हा आहे मास mn. mm काय आहे, प्रत्येक पार्टिकलचे मास आहे. आणि या ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स, याचं डिस्टन्स आहे r1, याचा आहे r2, याचा आहे r3, याचा आहे r4 आणि हा असेल rn. हे झालं प्रत्येकाचं डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस. आणि हे डिस्टन्स कसं आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स.
डिस्टन्स कसा आहे एक्सिस पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स. परपेंडिक्युलर कसा आहे पहा, ही जर का बॉडी आहे या वेळी रोटेट होऊन राहिली तर हा याचा एक्सिस आणि या एक्सिस पासून प्रत्येक पार्टिकल एका पर्टिक्युलर डिस्टन्स वरती आहे आणि ते दोघांचा हे डिस्टन्स आणि हा एक्सिस दोघांमध्ये किती अँगल दिसतात 90 चा, म्हणजे डिस्टन्स कसा आहे परपेंडिक्युलर. तर या बॉडीचा जर का तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया फाइंड आउट करायचा असेल तर एक मेथड आहे पहा. खूप साऱ्या पार्टिकल्स पासून बॉडी बनली आहे म्हणून सर्वात आधी एका सिंगल पार्टिकल मुळे होणारा मोमेंट ऑफ इनर्शिया काढा. याच्यामुळे काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, m2 मुळे काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, m3 मुळे काहीतरी मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, असे n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत. प्रत्येक पार्टिकल मुळे मोमेंट ऑफ इनर्शिया असेल. हे झाले डिफरंट पार्टिकलचे मोमेंट ऑफ इनर्शिया. मग आता जर का या पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला काढायचा असेल तर सिंपली काय करावं लागेल, सिंपल प्रत्येक पार्टिकलच्या मोमेंट ऑफ इनर्शियाची ऍडिशन करा. तुम्हाला काय मिळून जाईल, पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. मग पहा, सपोज I stands for moment of inertia. पहिल्या पार्टिकल मुळे होणारा मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आहे mr², मास मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स चा स्क्वेअर. हा पहिल्या पार्टिकल मुळे आहे म्हणून हा m1r1². तसाच काय असेल, I2 असेल m2r2². तसाच I3 असेल m3r3². असे किती पार्टिकल्स आहेत, n नंबर ऑफ पार्टिकल्स आहे म्हणून n काय असेल mn/rn². म्हणजे सिंपल हा mn/rn² काय झालं. आता ठीक आहे, कन्सिडर करा तीनच पार्टिकल यामध्ये आहे. जर का तीनच पार्टिकल यामध्ये असतील तर टोटल इनर्शिया का I = I1 + I2 + I3. तीन असतील तर I3, चार असतील तर I4. अशी किती आहेत, n नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत म्हणून काय झालं In. म्हणून या सर्वांना ऍड करा. काय मिळेल तुम्हाला, I = I1 काय मिळाला होता m1r1², I2 is m2r2², I3 is m3r3² plus and so on mn/rn². हा झाला पूर्ण सिस्टीम, पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. आता एवढा फॉर्म्युला प्रत्येक वेळेला लिहिणं आपल्याला पॉसिबल आहे का, नाहीये. म्हणून मॅथमॅटिक्स मध्ये आपल्याला जर का ऍडिशन असेल तर त्यासाठी एक सिम्बॉल यूज करतो ज्याला आपण समेशन असं म्हणतो. तो सिम्बॉल आपण इथे यूज करू. म्हणून I = summation of mi/ri², where I stands for where I changes from 1 to n. This is the formula for calculating the moment of inertia. काय झालं, I = summation of mi/ri² आणि इथं I changes from 1 to n. I ची व्हॅल्यू कशी चेंज होते, I = 1 2 3 up to n. जर का पहिल्याचा काढायचा असेल I ची व्हॅल्यू 1 पुट करा, काय मिळेल m1r1². सेकंड पार्टिकलचा काढायचा असेल I ची व्हॅल्यू 2 पुट करा, m2r2². असे किती पार्टिकल्स आहेत, n पार्टिकल्स आहेत म्हणून mn/rn². म्हणून याचा शॉर्टकट मध्ये फॉर्म्युला काय तयार झाला, द मोमेंट ऑफ इनर्शिया that is I = summation of mi/ri², where I changes from 1 to n. This is the mathematical formula to calculate the moment of inertia of a body, rotating body. आता डेफिनेशन कडे पहा. सम ऑफ प्रोडक्ट ऑफ, ही काय आहे, सम आहे आणि प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट कोणाकोणाचा, मासचा आणि डिस्टन्सचा. सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच पार्टिकल, प्रत्येक पार्टिकलच्या मासची ऍडिशन, मास ऑफ ईच पार्टिकल, अँड स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स. काय आहे, स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स. डिस्टन्स म्हणजे r, स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स. आणि ते डिस्टन्स कसं आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम एक्सिस ऑफ रोटेशन इज कॉल्ड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रोटेटिंग बॉडी. याला काय म्हणायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रोटेटिंग बॉडी. दिस इज द मॅथमेटिकल फॉर्म्युला. सिंपल मग काय लिहायचं असेल, सिंपल लिहू शकता. कन्सिडर अ रिजिड बॉडी which is made up of number of particles having masses m1 m2 m3 up to mn, situating at a distance of r1 r2 r3 up to rn. हे झालं या बॉडीचं डिस्क्रिप्शन. रोटेटिंग अबाउट an axis. Then the moment of inertia of each particle is first I1 I2 I3, then add them, we get the final
result I is equals to summation of mi ri square where I changes from 1 to n. हा झाला मॅथमॅटिकल फॉर्म्युला मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठी. ओके ठीक आहे. अगेन काही पॉइंट्स आहेत या मोमेंट ऑफ इनर्शियाचे ते आपल्याला बघायचे आहेत. पहा लक्ष द्या. मोमेंट ऑफ इनर्शिया कशावर डिपेंड आहे. फर्स्ट नोट moment of inertia is depends on distribution. Moment of inertia is depends on distribution of masses from axis of rotation. Second term आहे moment of inertia is different for different axis of rotations. Is different from different axis of rotations. कसं आहे सर्वात आधी पहिला पॉइंट बघा. काय सांगितलं. मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिपेंड्स ऑन द डिस्ट्रीब्यूशन ऑफ masses फ्रॉम एक्सिस ऑफ रोटेशन. आपण दोन बॉडीजला कन्सिडर करू. दोन शेप आहेत आपल्याकडे. सपोज एक शेप आहे रिंग. ही आहे सपोज रिंग. रिंग माहिती आहे आपल्याला कशी येतं. एक आहे रिंग आणि एक आहे डिस्क. बघा मी दाखवतो तुम्हाला रिंग आणि डिस्क कशी येतं. बघा ही जी दिसते आहे हे काय आहे रिंग आणि ही जी दिसते हे काय आहे डिस्क. हे दोन शेप आहेत आपल्याकडे. हे काय दोन शेप आहेत आपल्याकडे. पहा लक्ष द्या. आता असं कन्सिडर करा की एक रिंग आहे आणि एक डिस्क आहे. दोनही हे जे दोनही बॉडीज आहेत दोनही बॉडीजचा मास सेम आहे. दोनही बॉडीजचा मास कसा आहे सेम आहे. मास म्हणजे सपोज याचं जर का वजन 5 kg असेल तर या डिस्कचं पण वजन पण किती आहे 5 kg. म्हणजे दोघांचे मासेस कसे आहेत सेम. परंतु फरक एवढा आहे की रिंग मध्ये हे 5 kg मास टोटली या आउटर रिंग वरती लोकेट केलेला आहे. म्हणजे जास्तीत जास्त मास आपल्याला कुठे दिसत आहे या रिंग वर म्हणजे या सर्कमफरन्स वर 5 kg. आणि यामध्ये फरक असा आहे की हे जे 5 kg मास आहे हे पूर्ण डिस्क तयार केलेली आहे. 5 kg मास पासून युनिफॉर्म अशी एक पूर्ण अशी डिस्क आहे. म्हणजे जे 5 kg वजन आहे ते पूर्ण असं डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे एवढ्या एरियामध्ये. आणि रिंग मध्ये 5 kg मास हे फक्त या रिंग वरती लोकेट केलेलं आहे. आता पहा सपोज करा याचा हा एक्सिस ऑफ रोटेशन आहे. हा आहे एक्सिस ऑफ रोटेशन या बाजूला. हा एक्सिस ऑफ रोटेशन या बाजूला. आता दोघांचे मास सेम आहे. पहा लक्ष द्या दोघांचे मास कसे आहेत सेम आहे. आणि आता जर का तुम्हाला याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करायचा सांगितला तर काय. पहा हा एक्सिस ऑफ रोटेशन आहे. हा पार्टिकल आहे. दुसरा पार्टिकल इथेच आहे. तिसरा पार्टिकल इथेच आहे. सर्व पार्टिकल्स एका एक्झॅक्ट कोणत्या तरी पर्टिक्युलर डिस्टन्स पासून इथं आहेत एकमेकांच्या. म्हणजेच कन्सिडर करा हे असेल 5 मीटर एवढं अंतर आहे. याची पण रेडियस किती आहे 5 मीटरच आहे. परंतु दोघांमध्ये फरक काय दिसतोय. याचा मास सर्कमफरन्स वर लोकेट केलेला आहे आणि याचा मास पूर्ण डिस्ट्रीब्यूट केला आहे. या रिंग मध्ये पार्टिकल्स फक्त तुम्हाला सर्कमफरन्स वरच दिसतील. इथं पार्टिकल्स आहेत का मासचे नाही आहे. परंतु यामध्ये सर्व पार्टिकल्स आहेत. म्हणजे इथं पण पार्टिकल्स आहेत. हा पार्टिकल एक सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला. हा एक पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला. हा एक पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करून राहिला. प्रत्येक पार्टिकलची रेडियस कशी आहे वेगवेगळी. इथं सर्व पार्टिकलची रेडियस कशी आहे सेम आहे. मग आता यामुळे फरक काय पडतो. जर का या बॉडीचा तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा सांगितला तर या दोघांपैकी कोणाचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल. इथं पार्टिकल्स आहेत. सपोज 100 पार्टिकल्स आहेत. 100 पार्टिकल्स इथं लोकेट आहेत. प्रत्येक पार्टिकलची रेडियस किती आहे 5. म्हणजेच काय 5 मल्टिप्लाइड बाय 5 आणि किती पार्टिकल्स आहेत 5 मल्टिप्लाइड बाय 5 याचा स्क्वेअर. हा झाला एकाचा I1.
असे किती आहेत टोटल पार्टिकल 100 पार्टिकल्स, म्हणजे याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल तुम्हाला 100 ने. 100 मल्टिप्लाइड बाय 25 into 5 125 आणि हा काय किती होऊन जाईल 12500 I1 सॉरी हा झाला कंप्लीट आहे, हा होता I1 आणि मल्टिप्लाइड बाय 100 म्हणजे काय झाला कंप्लीट I. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा झाला. इथं मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल ऑब्वियसली याच्यापेक्षा मोमेंट ऑफ इनर्शिया हा कसा असेल कमी असेल. का कमी असेल कारण इथं पण 100च पार्टिकल आहे, त्यापैकी 10 पार्टिकल्स इथं लोकेटेड आहेत. त्या 10 पार्टिकलची रेडियस आहे 5 म्हणजे पहिल्या 10 साठी I is equals to 5 multiplied by 5 square. 5 रेडियस असणारे किती पार्टिकल आहेत 10 म्हणून याला मी 10 ने मल्टिप्लाय करतो. हा किती झाले 5 125 25 to 5 125 1250 पहिल्या 10 पार्टिकल साठी. परंतु समोरचे 10 पार्टिकल असे आहेत की त्यांची रेडियस किती आहे 4च आहे. त्यांची रेडियस किती आहे 4 आहे म्हणजे त्या पार्टिकल साठी I किती असेल समोरच्या 10 पार्टिकल साठी 5 into इथे आता डिस्टन्स किती झाला 4 चा स्क्वेअर आणि असे किती पार्टिकल्स आहेत टोटल आहेत सपोज 10 मग हे किती होऊन जाईल पहा 80 into 10 म्हणजे किती होऊन जाईल 800. हे 800 यामध्ये आहेत का प्लस परत त्याच्या समोरचे 10 पार्टिकल्स असतील त्याची रेडियस काय झाली कमी. रेडियस काय होता कमी होत आहे रेडियस सॉरी नॉट रेडियस डिस्टन्स या दोघांमधलं एक्सिस मधला आणि त्या पार्टिकल मधलं डिस्टन्स. इथं रेडियस हा वर्ड आपण यूज करू शकत नाही. डिस्टन्स काय होत आहे कमी होत आहे. जसं जसं डिस्टन्स कमी कमी होत जाईल मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काय होत जाईल कमी होत जाईल. पहा इथं मोमेंट ऑफ इनर्शिया 1250 होता. नेक्स्ट 10 पार्टिकलचा मोमेंट ऑफ इनर्शिया 800 असे करत करत सर्वांचा मोमेंट ऑफ इनर्शिया कसा असेल कमी असेल तो नियर अबाउट काहीतरी झाला. परंतु यापेक्षा तो कसा असेल कमीच असेल. याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जास्त असेल याचा मोमेंट ऑफ इनर्शिया कमी असेल कारण हे सर्व पार्टिकल्स एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर जास्तीत जास्त एकाच डिस्टन्सवर लोकेट आहेत. हे वेगवेगळ्या डिस्टन्सवर लोकेट आहेत म्हणजेच रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा कसा आहे जास्त आहे. त्याच वेळेला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया हा कसा आहे कमी आहे. ओके आणि दोघांचाही मोमेंट ऑफ इनर्शिया कसा आला डिफरंट. का डिफरंट आला कारण मासेसचं डिस्ट्रीब्यूशन कसं आहे वेगवेगळं आहे. म्हणजेच आपण काय एक्सप्लेन करू शकतो मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिपेंड्स ऑन डिस्ट्रीब्यूशन ऑफ मासेस फ्रॉम एक्सिस ऑफ रोटेशन. एक्सिस ऑफ रोटेशन पासून तुम्ही मासचं डिस्ट्रीब्यूशन कसं करता त्यावर टोटली डिपेंड आहे मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल त्या पर्टिक्युलर बॉडीचा. ओके हा झाला. त्यानंतर एक्सिस बघा सेकंड पॉइंट मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफरंट फॉर डिफरंट एक्सिस. ऑब्वियस आहे हा जर का एक्सिस कन्सिडर करसाल तर या एक्सिस पासून याचं डिस्टन्स बदललं. जर का हा एक्सिस इथं कन्सिडर न करता इथं कन्सिडर केला म्हणजे सपोज ही डिस्क आहे सध्या आपण इथं एक्सिस कन्सिडर केला होता या एक्सिस पासून या पॉइंटचं डिस्टन्स आहे काहीतरी परंतु हा एक्सिस इथं न कन्सिडर न करता इथं जर का कन्सिडर केला तर अशी ही डिस्क चेंज केली तर या एक्सिस पासून या पॉइंटचं डिस्टन्स वाढून जाईल. डिस्टन्स वाढलं मल्टिप्लाइड बाय r मोमेंट ऑफ इनर्शिया वाढला म्हणजे या एक्सिस साठी मोमेंट ऑफ इनर्शिया काहीतरी वेगळा येईल या एक्सिस साठी मोमेंट ऑफ इनर्शिया काहीतरी वेगळा येईल. म्हणून आपण काय सांगू मोमेंट ऑफ इनर्शिया इज डिफरंट फॉर डिफरंट एक्सिस ऑफ रोटेशन्स. ओके हे दोन पॉइंट्स आहेत खूप इम्पॉर्टंट असे पॉइंट्स आहेत नोट करायचे आहेत. ठीक आहे दिस इज ऑल अबाउट द मोमेंट ऑफ इनर्शिया. हे सर्व मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सेप्टवर डिपेंड आहे सॉरी या कन्सेप्ट बद्दल. आता आपल्याला या चॅप्टर मध्ये काय करायचं आहे डिफरंट डिफरंट शेपच्या बॉडीज आहेत त्या डिफरंट शेपच्या बॉडीजचा डिफरंट एक्सिसच्या भोवती फिरत असताना मोमेंट ऑफ इनर्शिया काय तो कॅल्क्युलेट करायचा. यामध्ये काही शेप्स आहेत तुमच्या सिलेबसला तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क हा दिला आहे परंतु खूप सारे शेप्स आहेत त्याचे मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढू शकतो. शेप कसे असतात बघा दाखवतो मी तुम्हाला. ही जे दिसते ही काय आहे रिंग याचाही मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे. याचे एक्सिस ऑफ रोटेशन बदलले म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया बदललं. एक एक्सिस हा असा याच्या मध्ये टाकून एक एक्सिस हा असा डायमीटरवर एक्सिस. ठीक आहे ही झाली रिंग. हे आहे डिस्क याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे डिफरंट डिफरंट एक्सिसला. त्यानंतर सपोज करा हा शेप कशाचा आहे सिलेंडरचा. हा काय आहे सिलेंडर सिलेंड्रिकल शेप आहे. हॉलो सॉरी हा सॉलिड सिलेंडर आहे
हा कसा सिलेंडर आहे, सॉलिड सिलेंडर आहे. आणि हा कसा झाला, हॉलो सिलेंडर. हे इकडचं इमॅजिन करा, इकडनं नाही आहे, हा कसा आहे, हॉलो सिलेंडर. हा सॉलिड, हा जर का बंद केला तर सॉलिड सिलेंडर, ओपन केला तर हॉलो सिलेंडर. हा एक शेप आहे. त्यानंतर आणखी तुम्ही काय सांगू शकता, रॉड. दिस इज दी सिलेंड्रिकल रॉड. या रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे, यालाही वेगवेगळे एक्सिस असू शकतात. या एक्सिस भोवती हा फिरू शकतो, इथं एक्सिस कन्सिडर करून इथेही फिरू शकतो. त्यावेळेला मोमेंट ऑफ इनर्शिया काय आहे. त्यानंतर आणखी स्पियर. ओके, बॉल माहिती आहे आपल्याला, होल शेप स्पियर. दोन टाइपचे असतात, हॉलो स्पियर आणि सॉलिड स्पियर. हा कोणता आहे, हॉलो स्पियर. असाच जर का एक भरीव गोळा, भरीव बॉल जर का घेतला मी तर सॉलिड स्पियर होऊन जाईल. ओके. त्यानंतर हा जो शेप आहे याला म्हटलं जातं लॅमिना, प्लेन लॅमिना. याचाही मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला दाखवलं होतं, याचे एक्सिस कसे चेंज होतात तर याचा पण मोमेंट ऑफ इनर्शिया. असे डिफरंट खूप सारे शेप्स आहेत की ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला या चॅप्टर मध्ये स्टडी करायचा आहे. तर वन बाय वन आपण ते मोमेंट ऑफ इनर्शिया कॅल्क्युलेट करू. याच्या समोरचा टॉपिक आता आपण बघू नेक्स्ट लेक्चर मध्ये.